झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आता वेळ आली होती ग्रामपंचायत मध्ये जायची। या नमस्कार। आज आपल्याकडे आलेल्या नीताताईचा आज दुसरा दिवस आहे। तर चल भावा सिटी मधल्या झी मराठीमध्ये जो शो चालू आहे त्यामध्ये ज्या नीता दीदीने जे टास्क आज जे तुम्ही सगळ्यांनी गावकऱ्यांनी अनुभवलेला आहे त्याबद्दल आपण ह्या ठिकाणी चावडीमध्ये चर्चा करणार आहोत। अनुश्री, आजचा दिवस तर चांगला झालाच आहे, पण तुझ्याकडून एक चूक झाली। तू सकाळी 5:30ला उठायला पाहिजे होतंस, ते तू उठली नाहीस। गावाकडची पहाट ही कोंबडा आरवल्यानंतर चालू होते आणि त्यापासून बायकांचं सगळं काम चालू होतं, त्यामुळे तुला आजचं जे गावची सकाळ तुला पाहायला मिळाली नाही। हे तुझ्या लक्षात येऊ दे। रेवती, आज आणखी तुझा एक दुसरा टास्क होता की गावामध्ये जाऊन तुझा सिटीतला पेहराव आहे तो बदल करून साडी, बांगड्या, नथ घ्यायची। त्याबद्दल आमच्या गावामध्ये तू फिरले असेल, तुला अनुभव चांगला आला का वाईट आला, कसा आला? सगळ्यांनी खूप मदत केली मला, खूप काय काय करायला लावलं मला। ते तांदूळ आणि एका आजीने तर मला काहीतरी शिकवलं पण, याला दम द्यायला म्हणली मुंबई पेन्शन मध्ये आला असं पण मी विसरली आता ते काय होतं। बरं झालं। बोल ना, मला आता कोणतरी बोलू शकतो ते मुंडाशा है ना? आजीने शिकवलं, ह्याने तुला त्रास दिल्यावर ह्याला असंच बोलायचं। मी पहिल्यांदा तर नीताला विनंती करतो 2 मिनिटं फक्त उभी राहून पूर्ण लोकांना तू उभी राहा फक्त। खरं तर आज तू साडी घालून आमच्या गावरान संस्कृतीला स्वीकारलेलं आहे, याबद्दल खरंच तुझं कौतुक करण्यायोग्य आहे। त्यासाठी सर्वांकडून मी आभारी आहे। आज तू आमच्यातली झाली, त्यासाठी तुझे खूप खूप आभार। रेवती, आज तुझा जो टास्क होता तो हत्ती घास कापायचा होता आणि तो बैलांना चारा द्यायचा होता। एकंदरीत ते जे काम होतं तू उत्तमरित्या पार पाडलेस। काय थोडंसं चुकलं असेल, परत सुधारणा होईल त्याच्यामध्ये तुझी। चुकलं नाही, दुखलं तिला। ओझ्याचं तुला बॅलन्स करता आला नाही, त्याच्यामुळं तुझ्या मानाला दुखापत झाली। हो, तरी तू तो तुझा टास्क पूर्ण केलास, बऱ्यापैकी केलास, त्याच्याबद्दल आम्ही तुझे अभिनंदन करतो। कालची झोप कशी काढली तुम्ही? तर काल असं झालं की पवनच्या घरी झोपण्यासाठी थांबायला विचारलेलं त्यांनी मला, पाहुणे आहे म्हणून। तर मी पहिल्यांदा हो म्हणाले, पण त्यानंतर काय झालं, मला लक्षात आलं की यांनी सांगितलं की घरात वॉशरूम नाहीये, कुठेतरी दुसरीकडे जाऊन वॉशरूमला जावं लागतंय रात्रीचं। तर मला सवय नाहीये या गोष्टीची, त्याच्यामुळे मला खूप असं अनकम्फर्टेबल फील झालं, त्यामुळे मला झोपता नाही आलं पवनकडे काल। पवनच्या कुटुंबामध्ये पण लेडीज आहेत ना? पण कसं आहे ना काका, त्यांना सवय आहे ना, मला सवय नाहीये या गोष्टीची। फॅमिली म्हटल्यानंतर बरेच त्याच्यामध्ये सदस्य असतात फॅमिलीमध्ये, ते फॅमिलीमध्ये ते सगळं एक कोऑर्डिनेशन असतं त्या गोष्टीचं, सगळं ते करायचं असतं। नाही, बरोबर आहे तुम्ही तुमचं। जर त्यांच्याशी समजा त्यांच्या फॅमिलीमध्ये जर शेअर केलं असतं लेडीजशी, तर ते सहज शक्य झालं असतं कदाचित, असं मला वाटतं। पण माझं ओपिनियन वेगळं आहे या गोष्टीवरती, की जी गोष्ट मला कम्फर्टेबल नाहीये ती गोष्ट मला कम्फर्टेबल नाहीये। गायत्री मॅडम, तुम्ही काल थांबलेले नाही, तर आज तुम्ही थांबणार काय? मी विचार करून सांगेन पवनला। विचार काय इथं सांग पब्लिकला। नाही, मी विचार करून सांगेन। मला खोट्या प्रॉमिसेस द्यायला आवडत नाहीत, म्हणून मी आता उगाच खोटं नाही हो राहीन असं पण नाही म्हणणार, आणि मी जाणारच आहे असं पण नाही म्हणणार। पंचायत सभा संपल्यानंतर मला पुन्हा तो डिसिजन घ्यायचा होता की मी पवनच्या घरी झोपणार आहे का नाही, आणि मी एकदा डिसिजन घेतला तर मी त्याच्यावरती ठाम असते। आणि दुसऱ्या दिवशी असं काहीच वेगळं किंवा नवीन झालं नाही ज्यांनी माझा पहिल्या दिवशीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, त्याच्यामुळे मला परत सेमच डिसिजन घ्यावा लागला की मी नाही झोपू शकत पवनच्या घरी।
ते आता धार काढायचा जो प्रकार म्हणला ना अवघड सोपा होता. विजय उद्या दिवस तुझ्याकडे आहे. उद्या ऊस बांगला घेऊन जा. एक प्रकार आपला एक चांगल्या पद्धतीने पार पाडील असं मला वाटते. आणि काल ते कोरड्यास काय म्हणजे परत तुम्ही वाढले. मी तिला आज जास्त सपोर्ट केला नव्हता, कारण तिला मला प्रॉपर शिकवायचं होतं की गावात काय असते ते. मी तिला 10% माझ्याकडून देण्याचा प्रयत्न केला. जसं मला तिथं ती 100% शिकवलं तसं नाही मी शिकवलं तिला. खरंच अनुश्री, तुझं खूप खूप कौतुक करावं असं वाटतंय. विजयला तू तिथं 100% शिकवतेस आणि इथं तुला विजयने 10% शिकवले. तू सिटीतून आलेस असा मला अनुभवायला पण नाही मिळालं की तू आमचीच एक आहेस असं आम्ही अनुभवलं. आज जो टास्क होता त्या टास्कमध्ये तुला रामाने मदत केली किंवा नाही? असं आहे की टास्क जेव्हा पण येतात तेव्हा मला रामाला सांगायला लागतं की रामा टास्क चालू आहे, लक्ष दे. कुठेतरी तो घरी आलाय ना तर आपल्या लोकांमध्ये आहे तो थोडासा भरकटलेला आहे. मला त्याला पकडून आणायला लागतं, रामा टास्क आपला चालू आहे, आपण अजून पण कंटेस्टंट आहो एका शोमध्ये, आपण घरी सुट्टीसाठी नाही आलोय. त्याचं लक्ष नसतं, ती माझी त्याच्याकडे तक्रार आहे. तू ती जसं सांगेल ती तुझी गुरु आहे. तिला पूर्णपणे तुला मदत करावी लागणार आहे. इथून पुढे ते लक्षात ठेव. चूक करू नको, गावाचं नाव पुढे जायला पाहिजे एवढं बाकी लक्षात ठेव. चांगलं केलं मॅडम ना काम. झाडलं, दूध काढलं. कशाचं? बकरीचं. बर कधी ना माहित नसताना परानी तरी त्यानं दूध काढलं. बर बर स्वयंपाक केला. मग एवढं पाहिलं ना आम्ही, सगळं पाहिलं. पाहिलं ना? हा. नीताताईने आम्हाला आमंत्रण दिलं जेवणाचं. काय सांगा, खरोखर आमच्या घरात सुद्धा असं स्वयंपाक झाला नव्हता. असं जेवण जर नीताताईकडून 3-4 दिवस भेटलं ना, नक्कीच वजन वाढल्याशिवाय राहणार नाही. इतकं जेवण छान होतं. खूप कौतुक करावंसं वाटतं की आज सिटीतली मुलगी एवढा जेवणाचा स्वाद भारी होता की काय सांगावं. सकाळपासून आत्तापर्यंतचा तुमचा जो झालेला हा टास्कचा प्रवास आहे तो अतिशय चांगल्या रीतीने तुम्ही पार पडला. त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. आणि आता कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. अनुश्री, आज जसा पहिला पेपर पार पाडलास तसाच उद्या पाडावास. नक्की. तुझा आजचा जो काही निकाल आहे तो आम्ही श्रेयस सरांकडे पाठवलेला आहे. ओके. तर तुम्ही आराम करू शकताय. जाऊन आराम करा. ठीक आहे, थँक्यू. आजचं हे त्यांचं काम पूर्ण संपलेलं आहे. आता उद्याचं जे असेल काय तर ते उद्याचं काम आपण उद्या बघणार आहोत. उद्याचा टास्क अशाच ताकदीने अशाच जोशाने खेळायचा आहे. त्यासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तर चावडीवरती आपण उद्या संध्याकाळी परत भेटूया 6 वाजेला. सर्वांनी न चुकता यायचंय. जाता जाता एकच सांगेल, आता कसं वाटतंय इकडे बॉईज, आता कसं वाटतंय. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज